राष्ट्रवादीचा आज 25वा वर्धापन दिन शरद पवार गटाकडून पुण्यामध्ये तर अजित पवार गटाकडून मुंबईत वर्धापन दिन साजरा। मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी, भाज्यांच्या दरात 30 ते 40% वाढ, तर ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका। विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे म्हाडाच्या घरांच्या लॉटरीला ब्रेक, विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे जुलैचा मुहूर्त। पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, सगळी रिक्त मंत्रिपदं भरली जाणार, शिंदे सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार। आजपासून कोकण रेल्वेच्या गाड्यांसाठी वेळापत्रक सुरू, तर 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू होणार। प्रवासापूर्वी गाडीची वेळ तपासण्याचं कोकण रेल्वेचं आवाहन। महाराष्ट्रात जोरदार पावसाची हजेरी, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर यासह जालना, बीड, परभणी, नांदेड आणि रत्नागिरीत यासह मुंबई देखील येलो अलर्ट जारी। पहिल्याच पावसात मुंबईकरांची उडाली तारांबळ, दादर, टीटी, भायखळा परिसरासह अनेक ठिकाणी साचलं पाणी, मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण। आजपासून कोकण रेल्वेच्या गाड्यांसाठी आजपासून नवं वेळापत्रक जाहीर, 31 ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रक लागू असणार। प्रवासापूर्वी गाडीची वेळ तपासण्याचं कोकण रेल्वेचं आवाहन। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स हे 307 अंकांनी तर निफ्टी 110 अंकांनी वधारला, तर सेन्सेक्सनं पहिल्यांदाच 77,000चा टप्पा ओलांडला, निफ्टीनं 23,300चा टप्पा गाठला। अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये देखील मोठी उसळी। पहिल्याच पावसात मराठवाड्याला मोठा दिलासा, जोरदार पावसानंतर जायकवाडी धरणात 4,837 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू, तर जायकवाडी धरणात 4.50% पाणीसाठा शिल्लक, अर्धा टक्क्यानं पाणीसाठ्यात वाढ।